24 तासात भाजपला 3 धक्के, शिंदे ठाकरे एकत्र, कमळ सोडून एनसीपीने सुद्धा तुतारीला सोबत घेतलं. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. गेल्या 24 तासात भारतीय जनता पक्षाला 3 मोठे धक्के बसले. स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मिरजेत शिंदे सेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला. दुसरीकडे भाजप नको म्हणून जुन्नरमध्ये ठाकरे शिंदे सेना एकत्र आली, तर हवेलीत भाजपच्या हातात सत्तेची सूत्रे जाऊ नये म्हणून अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी अवघ्या 21 वर्षांची तन्वी सुनील कमलेकर यांची निवड झाली. शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. या कामी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली. सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वात मिरजेत भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले. पंचायत समितीच्या 22 जागांपैकी 10 जागांवर भाजपचे सदस्य जिंकून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादी शरद पवार गट 4, काँग्रेस आणि अजित पवार गट 3 तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकल्याने सभापती पदाच्या निवडणुकीत समीकरणे जुळवून आणेल अशी चर्चा असताना मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली. जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही सत्तेसाठी एकत्र आल्या. सभापतीपदी शिवसेना शिंदे पक्षाच्या कमल शेळकंदे विराजमान झाल्या, तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे पक्षाचे अमित ढोले यांची निवड झाली. शिंदेंच्या शिवसेनेचे 8 सदस्य निवडून आले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 सदस्य विजयी झाले. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 सदस्य निवडून आला. त्यामुळे जुन्नर पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. शिंदे सेनेला सत्ता मिळवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची किंवा भाजपचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र शिंदे सेनेने भाजपचा पाठिंबा न घेता ठाकरे सेनेचा पाठिंबा घेऊन सत्ता मिळवली. पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हवेली पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीत अपक्ष उमेदवाराच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली. सभापतीपदी युवराज काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्या विद्या गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी 7 सदस्यांची गरज होती. निवडणुकीत राष्ट्रवादीने 6 जागांवर तर भाजपने 4 विजय मिळवला. शिंदे सेना आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. यामध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागेची आवश्यकता होती. अपक्षाची मदत घेऊन राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. त्यांनी भाजपची मदत घेणे पसंत केले नाही. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.